अनाथांना खुल्या प्रवर्गात 1% आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय। सरकारी नोकरीसाठी हे आरक्षण लागू होणार आणि त्यासाठी शासकीय नोकरीतील अर्जावर अनाथ हा कॉलम असणार आहे। महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडेंनी याबाबतची घोषणा केली आहे। अनाथाश्रमात वाढलेल्या मुलांना शिक्षण, नोकरीत अडचण येतात आणि त्यामुळे त्यांचीही परवड या निमित्तानं कमी होणार आहे। वर्षभर आम्ही बैठका घेऊन वगैरे याच्यामध्ये काय करता येईल याच्या संदर्भामध्ये आमचा त्याच्यामध्ये अभ्यास चालू होता आणि आजच कॅबिनेटमध्ये ही नोट मान्य झालेली आहे। कॅबिनेटमध्ये हा निर्णय झालेला आहे की अनाथ मुलांना त्यांच्या संस्थेतला कालावधी संपल्यानंतर ज्या समस्यांना तोंड द्यावं लागतं त्यांना देता येऊ नये, त्यांना स्वतःची जात सांगता येत नाही म्हणून त्यांना कुठल्याही संधीला मुकावं लागू नये याच्यासाठी त्यांना आपण अनाथ मुलांना खुल्या प्रवर्गामध्ये 1% समांतर आरक्षण देण्याचा निर्णय आज